नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्याच्या अनेक भागामध्ये कालपासून पावसाची उघडीप दिसून आली। तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाची सध्या हजेरी चालू आहे। पण राज्याच्या काही भागामध्ये उद्यापासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने आज व्यक्त केली आहे। हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रामधील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आज व्यक्त केला आहे। मध्य महाराष्ट्रामधील कोल्हापूर, सातारा आणि पुणे तसेच कोकणामधील रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने व्यक्त केला आहे। आज मध्य महाराष्ट्रामधील उर्वरित जिल्हे, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशामध्ये देखील पावसाची उघडीप पाहण्याचा अंदाज आज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। तसेच उद्यापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। मात्र कोकण आणि मराठवाडा या भागामध्ये पाऊस सुरू होण्याची अगदी दाट शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। उद्या विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे। याबरोबरच गुरुवारी आणि शुक्रवारी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। 2 दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने आज जाहीर केला आहे। तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये हलक्या मध्यम ते जोरदार सरी पडतील असा देखील अंदाज आज जाहीर करण्यात आला आहे। मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देखील आज देण्यात आला आहे। तर मग विशिष्ट जिल्ह्यानुसार पाहायला गेले तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे। मुंबई, पालघर, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे। याबरोबरच बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यामध्ये विजांसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे। तर मग अशा प्रकारचा पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।